ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 601 ते 625 श्लोक 10 ते 11। महासिंधु जैसे ग्रीष्म वर्षी सरिसे, इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई। का तिनी काळ होता त्रिधा नवे सविता, तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही। जेथ नभाचे निपाडे, समत्वा उणे न पडे, तेथ ज्ञान रोकडे ओळख तू। मयीचानन्य योगेन अभक्तिर्व्यभिचारिणी, विविक्त देशसेवित्व मरतिर्जन संसदी। आणि मी वाचुनी काही आणि गोमटे नाही, ऐसा निश्चयची तीही जयाचा केला। शरीर वाचा का मानस पियाली, कृतनिश्चयाचा कोश। एकमेवा सुनिवास न पाहती आन, किंबवना निकट निज तयाचे जाहले मज। तेने आपण या आम्हा सेज एकी केली, रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे। ती एकांतेचे निपाडे एक सरला जो, मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे। मी होऊन मज तैसे सर्वस्वी भजती, सूर्याच्या होण्या होईजे का सूर्या सवेची जाईजे। हे विकलेपण साहिजे प्रभेसी जेवी। पै पाणी याची ये भूमिके, पाणी तळपे कौतुके। ते लहरी म्हणते लौकिके, एरवी पाते पाणी। जो अनन्य या परी मी जाहलाही मातेवरी। तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा, आणि तीर्थे दौथे तटे तपोवन चोखटे। आवडती कपाटे वसौ जया, शैलकक्षांची कुहरे। जळाशय परिसरे आदिष्टी जो आदरे नगरान ये। बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती। जाण मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची तो, आणि काही पुढती चिन्हेघात सुमती। ज्ञानाची ये निवृत्ती लागे सांगो, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम। एतज्ज्ञानमिति प्रोक्त
मज्ञानं यदतोऽन्यथा तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानस्तव ते एक वाचुनी आने जे भव स्वर्गा हि ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला स्वर्गा जाणे सांडी भविष्यी कान झाडी दे अध्यात्म ज्ञानी बुडी सद्भावाची भंगनिये वाटे शोधनिया आव्हांटे निगिजे जेवी निटे राजपंथे कैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी मग मन बुद्धी मनोहारी अध्यात्मज्ञानी म्हणे एक हेची अति हेर जाणणे ते भ्रांती ऐसी निपुरेसी मती मेरू होय एव निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुवदेव गगनेचा तैसा राहिला तयाच्या ठाई ज्ञान या बोला नाही आन जे ज्ञानी बैसले मन तेव्हा चिते तुम्ही तरी बैसलेपणे जे होये बैसताची बोले न होये तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाडू आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेय ही वरी सरळ दिठी जया रामकृष्ण हरी।